जाते हैं, रोंगटे खड़े हो जाते हैं और हम अंदर से डर जाते हैं। आज भी जब सुनते हैं इनके किस्से तो आंखों में अश्क भर आते हैं। आज भी जब सुनते हैं इनके किस्से तो आंखों में अश्क भर आते हैं। इतना आसान नहीं होता, इतना आसान नहीं होता हिफाजत वतन की करना। कितनों की लाशें नहीं मिलती और कितने टुकड़ों में घर आते हैं। कितनों की लाशें नहीं मिलती और कितने टुकड़ों में घर आते हैं। सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणारा माझ्या देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आर्या शिखिल पटेल. मी आता 7व्या वर्गात शिकते. माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव श्री भांडवले सर आहे. 15 ऑगस्ट बद्दल काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. विसरू नका अशा वीरांना ज्यांनी भारतासाठी दिले प्राण. विसरू नका अशा वीरांना ज्यांनी भारतासाठी दिले प्राण. तिरंगा आपली शान, सैनिकच राखते त्यांची जान. तिरंगा आपली शान, सैनिकच राखते त्यांची जान. आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. आज आपण येथे सर्वजण 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक नागरिकासाठी खूप खास आहे. 15 ऑगस्ट 1987 ला आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे. मित्रांनो, इंग्रज भारतीयावर खूप अत्याचार करीत होता. त्या अत्याचारांना कंटाळून भारत एकत्र येऊन बंड पुकारले, उठाव चळवली, सत्याग्रह आंदोलने करून देसाई आणले. अखेर 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, भगतसिंग, सुखदेव राजगुरू, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक शूरवीरांनी आपले जीवन समर्पित केले. या थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझा नमन. भारत मातेच्या रक्षणासाठी आजही आपले सैनिक सज्ज आहेत, यांना माझा सलाम. या मंगल दिनी भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. शाळा, महाविद्यालय, कार्यालय आयोजने केले जाते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. भारताने अनेक क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. भारतात सर्व जाती धर्माचे लोक राहत असूनही त्यांच्यामध्ये प्रेम, एकता व बंधुत्वाची भावना कायम आहे. भारत आपली मातृभूमी, तिच्यासाठी अनेक बलिदान दिले आहेत. हे लक्षात ठेवून आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला आत्मनिर्भर व विश्वगुरु बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जाता जाता म्हणते की ना धर्माच्या